आजच्या शाबा शाळेला शोभा आणण्यासाठी, देवाचं गौरव करण्यासाठी एक विशेष गीत मी गाणार आहे. हे परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ता, तुझं वंदन देव तूच महान. हे परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ता, तुझं वंदन देव तूच महान. हे परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ता, तुझं वंदन देव तूच महान. जय नाम जय नाम जय जय नाम, जय नाम येशू नाम, जय नाम जय नाम जय जय नाम, जय नाम येशू नाम. विश्वनिर्माता जगत दाता, प्रारंभ अंत तुझं खरा. विश्वनिर्माता जगत दाता, प्रारंभ अंत तुझं खरा. गौरव सर्व तुझे, वैभव हे आमचे. गौरव सर्व तुझे, वैभव हे आमचे. हे परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ता, तुझं वंदन देव तुझं महान. हे परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ता, तुझं वंदन देव तुझं महान. जय नाम जय नाम जय जय नाम, जय नाम येशू नाम, जय नाम जय नाम जय जय नाम, जय नाम येशू नाम. प्रभु नामाचा तव प्रेमाचा प्रसाद देव या सृष्टीला. प्रभु नामाचा तव प्रेमाचा प्रसाद देव या सृष्टीला. काळ लोट जाईल, ये तू प्रभु येईल. हो काळ लोट जाईल, ये तू प्रभु येईल. हे परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ता, तुझं वंदन देव तुझं महान. हे परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ता, तुझं वंदन देव तुझं महान. जय नाम जय नाम जय जय नाम, जय नाम येशू नाम, जय नाम जय नाम जय जय नाम, जय नाम येशू नाम. हे परमेश्वरा प्रभू
हे आमच्या स्वर्गातील जिवंत देवा, आठवडाभर सांभाळलंस, शाबाताचा दिवस दाखवलास, तुझी भक्ती आणि स्तुती करण्याची तू आम्हाला संधी दिलीस, याबद्दल आभार मानते. तुझ्या नावाला धन्यवाद देते पित्या. विशेष प्रकारे मागते प्रभू परमेश्वर पित्या, तू आमच्या ह्या शाबात दिवसाचा जो धडा आहे तो आम्हाला ऐकण्यास आणि तो आम्हाला शिकण्यास आम्हाला तुझा विपुलतेचा हात पाठव. आणि पित्या, आम्हाला ते ऐकण्याकरता आम्हाला चांगलंच अंतकरण दे आणि तुझ्या पवित्र आशीर्वादानं तू आम्हाला चालव. आम्हा प्रत्येकाबरोबर तू हो. प्रत्येकाला प्रभू तू आजचा शाबाताचा आशीर्वाद दे आणि तुझ्या सेवेस्तुती करता, तुझ्या भक्ती करता आमचा उपयोग करून घे. झालेल्या पापांची चुकांची तू आमच्याकडनं झालेल्या पापांची चुकांची अपराधांची तू आम्हाला दयेने कृपेने क्षमा कर. प्रभू परमेश्वर पित्या, ही सर्व विनंती तुझ्याच नावात मागते म्हणून तू ऐक. आमेन. आपणा सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम व हॅपी सॅबॅथ. आजच्या शाबात शाळेमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आजचा मिशन स्टोरीचा मथळा आहे विहिरीतून वाचवले. शिलामाचे पती वयाच्या 30व्या वर्षी पोटदुखीच्या आजारानं मरण पावले. त्यावेळेस शिलामा 20 वर्षांच्या होत्या व एक 5 वर्षांचा मुलगा ह्याच्यासोबत बिलेरी हे गाव बँगलोरपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर होते. एके दिवशी अचानक अंगावरचे सर्व दागिने बहिणीच्या स्वाधीन केले आणि म्हणाल्या की कोणाला तरी भेटायला जात आहे, तेव्हा तोपर्यंत माझा मुलगा तुम्ही सांभाळा. शिलामाचा परत येण्याचा विचार नव्हता. शेजारच्या एका गावात ती गेली आणि विहिरीत उडी मारली, पण तेथील गावकऱ्यांनी तिला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. गावकऱ्यांनी तिचे कपडे बदलून गरम पेय पिण्यास दिले. ती शुद्धीवर आल्यानंतर गावकऱ्यांनी रागाच्या भरात प्रश्नांचा भडीमार केला. तू तुझ्या गावातच आत्महत्या का केली नाही? तू आमच्या गावात का आलीस? जमलेल्यांपैकी काही लोकांना तिला एक मुलगा आहे हे ठाऊक होते व मुलगा असताना तू आत्महत्या करीत आहे. गावकऱ्यांनी तिला परत तिच्या गावी बहिणीकडे पोचवले. शिलामाला तेथे राहायचे नव्हते. तिला नव्यानं जीवन जगायचे होते. एके दिवशी तिने राजूला मुलाला घेऊन बँगलोरला आली. एवढ्या मोठ्या शहरात तिचे कोणी ओळखीचे नव्हते व काहीही तू आपल्या गावी परत जा म्हणून सांगत होते. तू तरुण आहेस, तुझ्याजवळ लहान मुलगा आहे आणि हे शहर तुझ्यासाठी सुरक्षित नाही असे ते म्हणाले. परंतु तिने आपल्या गावी परत जाणार नाही असे ठरविल्यामुळे त्या ठिकाणाहून ती निघाली. एका ऑटो रिक्षावाल्यानं तिला एका चर्चजवळ सोडले व म्हणाला तुला इथे मदत मिळेल. तेथे ती प्रार्थना करून रडत होती. तेथे तिला एक पोस्ट कार्ड सापडले, तर त्यावर येशू ख्रिस्ताचे चित्र होते. तिने ते ओळखले. जरी ख्रिस्ती नव्हती तरी तिने ख्रिस्ताला ओळखले व फोटोकडे पाहून म्हटली, हे देवा, तू मला मदत कर. काही वेळानं एक स्त्री तिच्यासाठी जेवण घेऊन आली. शिलामा आणि तिच्या मुलानं पोटभर जेवण केले. नंतर ती स्त्री जेवण झाल्यावर तू आपल्या गावी परत जा असे सांगितले. शिलामा त्या स्त्रीला म्हणाली, मी गावी काहीतरी चुकते माझं सीता जेवण केले व नंतर ती स्त्री जेवण झाल्यावर तू आपल्या गावी परत जा असे सांगितले. शिलामा त्या स्त्रीला म्हणाली, मी एक विधवा आहे व मला लहान मुलगा आहे, तेव्हा मला काहीतरी काम द्या. वाटेने चालणाऱ्या एकानं विचारले की ही बाई का रडत आहे. तिची सर्व हकीकत ऐकून त्यांनी तिला काम देण्याचे आश्वासन दिले. घरकाम करीत असता तिची एका ॲडव्हेंटिस्ट पालकांशी भेट झाली. एके दिवशी पालकांनी तुला लिहिता वाचता येते का म्हणून विचारले. काही दिवसानं तिला वाचायला शिकवल्यानंतर ती बायबल वाचू लागली व हळूहळू शबाताला जाऊ लागली. मग मंडळीसमोर तिनं ख्रिस्ताचा स्वीकार केला. त्यानंतर पालकांनी स्पेन्सर रोडवर असलेल्या आपल्या शाळेत तिला काम दिले. 34 वर्ष काम करून ती सेवानिवृत्त झाली. शेवटी ती असे म्हणाली की मी फार खुश आहे. मी कोठे आहे व कशी आहे, परंतु परमेश्वरानं मला मार्ग दाखवून त्याच्या चर्चमध्ये आणले आणि माझे जीवन बदलले. त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानते.
ह्या तिमाहीच्या 13व्या शाबाताच्या वर्गणीचा बँगलोर ह्या ठिकाणी जेथे शीलाम्मा राहते तेथे नवीन कन्नडा चर्च बांधण्यात येणार आहे. कृपया आपण प्रार्थनेत आठवण ठेवूया. सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम आणि हॅपी सॅबथ. पुन्हा एक वार या शब्दात दिनी पुन्हा एक वार परमेश्वराने आपल्या सर्वांना त्याच्या वचनाचा अभ्यास करण्याची एक संधी दिलेली आहे. म्हणून आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि त्याचे आभार मानूया. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पवित्र पवित्र परमेश्वरा, तुझ्या शब्दात दिनी पवित्र दिनी प्रभू, तुझ्या वचनाचा अभ्यास करण्याची पुन्हा एक वार एक संधी देत आहेस प्रभू. म्हणून तुझा आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझ्या वचनाचा आज आम्ही अभ्यास करत असताना परमेश्वरा हे वचन आम्हाला समजू दे. पवित्र आत्म्याद्वारे तू आमचं मार्गदर्शन कर. येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. ज्यानं मागच्या आठवडे आपण शिकलेलो आहोत की येशू एक उत्तम शिक्षक म्हणून आपण पाहिलेला आहे आणि त्याविषयी आपण मागच्या आठवडे शिकलेलो आहोत. आणि आजचा जो धडा आहे त्याचा शीर्षक आहे उत्तम शिक्षकाकडून अधिक धडे. उत्तम शिक्षकाकडून अधिक धडे. येशू ख्रिस्त जो उत्तम आपला शिक्षक आहे त्याच्याकडून अधिक धडे आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत आणि शिकणार आहोत. सुवर्णवचन या ठिकाणी म्हणत आहे, येशू त्याला म्हणाला, जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालला. पुढं आपल्याला धडा सांगत आहे की आमच्यामध्ये असा कोण आहे ज्याला कधी स्वतःविषयी लाज वाटली नाही. कोण असा आहे ज्याने अशा गोष्टी केल्या आहेत ज्याविषयी विचार करताच वेदना होतात आणि इतरांना ठाऊक होईल म्हणून या विचाराने आपण भयप्रद स्थितीमधून जातो. बहुतेक वेळेस आपण सर्व तेथेच असतो, होय की नाही असा प्रश्न आज या ठिकाणी धड्यामध्ये आपल्यासमोर येत आहे. प्रियानो, कल्पना करा की मग बरे वाईटाच्या झाडाचे फळ खाल्ल्यानंतर आदाम आणि हवा यांच्यासारखे असणे, किंवा जेव्हा याकोबाने आपल्या पित्याबरोबर चलाखी करून आपल्या वडील भावापेक्षा स्वतःवर लोभ ठेवण्यासाठी फसविले आणि नंतर त्याला आपल्या भावाच्या रागापासून दूर पळून जावं लागले. या ठिकाणी आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत. आदाम आणि हवेचं एक उदाहरण आहे. त्यांनी पाप केलं होतं आणि कशा प्रकारे पाप केल्यानंतर ते जाऊन लपलेले आहेत. तसेच आपण या ठिकाणी पाहतो याकोबाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. कसं याकोबाने आपल्या मोठ्या भावाला फसवलेलं आहे आणि त्याचा मोठा भाव त्याच्यावरती रागावलेला आहे आणि त्याच्या रागापासून तो काय करत आहे, त्याच्यापासून पळून जात आहे. तो रात्री कसा झोपला या ठिकाणी याकोबाविषयी आपण पाहत आहोत की तो रात्री कसा झोपला आणि जी स्त्री व्यभिचारामध्ये सापडली होती तिचा विचार करा. प्रत्यक्ष कृतीमध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो की व्यभिचारी स्त्री हिला पकडून येशू ख्रिस्ताकडे आणलं होतं आणि त्याविषयी देखील आपल्याला ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. दावीद देखील या प्रकारामध्ये सापडला होता. दावीदाने देखील अशा प्रकारचं मोठं असं पाप केलं होतं आणि तो देखील पापामध्ये पडलेला असताना आपण पाहतो की स्तोत्रसंहिता 32 ह्या अध्यायामध्ये हे त्याचे वेदनादायक भाव आणि कबुली जबाब होता जे त्याने केले होते. सर्व जे भावना त्याच्या होत्या त्यांनी स्तोत्रसंहिता 32 मध्ये प्रगट केलेले आहे. होय, ते एक कारण आहे की शुभवर्तमान वैश्विक आहे. शुभवर्तमान हे वैश्विक आहे, युनिव्हर्सल आहे आणि ख्रिस्ताचे मरण सर्व मानवजातीसाठी. आपण पाहतो की ख्रिस्त काही एका वर्गासाठी किंवा एका जातीसाठी या पृथ्वीवरती आलेलं नाही, परंतु त्याचं जे मरण आहे संपूर्ण मानवजातीसाठी तो या भूतलावरती आलेला आहे आणि त्याने आपला प्राण आपल्या पापासाठी त्या क्रूसखांबावरती दिलेले आहे. आमचे मतभेद काही असतील, एक गोष्ट खात्रीने आम्हास एक करते आणि ते म्हणजे आमचे सर्वसाधारण पाप. प्रियानो, आपण पाहतो की आपल्यामध्ये कधी कधी मतभेद असतात, परंतु या ठिकाणी धडा आपल्याला सांगत आहे की एक गोष्ट खात्रीने आम्हास एक करते आणि ते म्हणजे आमचे सर्वसाधारण पाप. आम्ही सर्व पापी आहोत आणि या पापामुळं आम्ही काय होतो, एकत्र येऊ शकतो. तर ही
ख्रिस्ती शिक्षण याविषयी असावे की त्याने आम्हास एकमेव उपायाकडे निर्देश करावे, जी आमची खिन्न स्थिती आहे. या आठवडे आपण आमचा एकमेव उपाय, आमचा उत्तम शिक्षक याकडे पाहणार आहोत. या आठवडे आपण आमचा जो एकमेव उपाय आहे आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त, आणि तो आपल्याला काय शिकवत आहे आणि कोणते धडे आपल्याला देत आहे आणि त्याचं काय शिक्षण आहे, काय शिकवण आहे, याकडे आपण आज आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. रविवारच्या भागामध्ये आपण जाणार आहोत आणि रविवारचा जो मथळा आहे, जो शीर्षक आहे लपण्याऐवजी. या ठिकाणी उत्पत्ती 3:1-11 आदाम आणि हवेची गोष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पाप केल्यानंतर ते लपून बसलेले आहेत आणि मग परमेश्वर त्यांना एक प्रश्न विचारत आहे, आदामा तू कोठे आहेस, आदामा तू कोठे आहेस. या ठिकाणी आपण पाहणार आहोत की परमेश्वराने अशा प्रकारचं एक विचित्र प्रश्न आदामाला का विचारलेला आहे, त्याविषयी आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत किंवा माहिती करून घेणार आहोत. पत्नाच्या विशिष्ट गुणधर्म असलेल्या गोष्टी, जे फळ होते त्या सफरचंद असे म्हणतात. एदन बागेच्या मध्यभागी जे झाड लावलेलं होतं आणि परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं, आज्ञा केली होती की या झाडाचं जे फळ आहे ते तुम्ही काय करा, खाऊ नका. आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे जे झाड होतं ते सफरचंदाचं झाड होतं. आणि धडा आपल्याला सांगत आहे की परंतु वचन हे सांगत नाही, कुठेही वचनामध्ये असं लिहिलं नाही की सफरचंदाचं झाड होतं आणि ते फळ ते सफरचंद होतं. ते केवळ झाडाचे फळ होते असं उत्पत्ती 3:3 म्हटलेले आहे. ते एका झाडाचं फळ होतं. कोणतं फळ होतं, त्याचं काय नाव होतं हे आपल्याला ठाऊक नाही किंवा माहीत नाही. कसले फळ होते यास अर्थ नाही. मग या ठिकाणी आपल्याला धडा सांगत आहे की फळ कोणतं होतं किंवा काय होतं हे या ठिकाणी महत्त्वाचं नाही. या झाडाचे फळ खाण्याची आज्ञा नव्हती, कारण हे झाड कशाचे तरी दर्शक होते. परमेश्वराने हे झाड त्या एदन बागेच्या मध्यभागी लावलेलं होतं आणि हे परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं की ह्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका. हे कशाचं तरी दर्शक आहे. ते मोहाचे दर्शक होते आणि देवाला बाजूला सारून अशी घोषणा करीत होते की मी माझ्या स्वतःच्या जीवनाचे साधन आहे. मी स्वतःसाठी देव असू शकतो आणि मला देवाच्या वचनावर अधिकार आहे. त्यानं हे जे झाड त्या ठिकाणी एदेन बागेमध्ये लावण्यात आलं होतं, धडा आपल्याला सांगत आहे की ते मोहाचे दर्शक होते. आणि पुढं आपण पाहणार आहोत, धड्यामध्ये जाणार आहोत. आणि खरोखर खात्रीने जेव्हा सर्प किंवा सापाने आदामाला आणि हवा यांना त्या झाडाचे फळ खाव्यास लावले, तेव्हा त्यांचे जीवन मार्गावरून घसरले. या ठिकाणी आपण पाहत आहोत की जेव्हा आदाम आणि हवेने हे फळ खाल्लेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये एक मोठा बदल घडून आलेला आहे. ज्या मार्गाने ते चालले होते किंवा चालायला पाहिजे होते, तो जो मार्ग आहे त्यांचा तो असा वेगळा असा मार्ग झालेला आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे की तेव्हा त्यांचे जीवन मार्गावरून घसरले म्हणजे ज्या मार्गाने त्यांना जायचं होतं तो मार्ग सोडून त्यांनी दुसरा मार्ग धरला होता. आणि नंतर जेव्हा त्यांनी देवाचा जवळ अनुभव जाणीव केला, तेव्हा त्यांनी स्वतःच बागेतील झाडामध्ये लपविण्याचा प्रयत्न केला. आपण पाहतो की जेव्हा पाप त्यांनी केल्यानंतर, हे फळ खाल्ल्यानंतर, देवाची आज्ञा त्यांनी मोडल्यानंतर त्यांना समजलेलं आहे की ते आता नग्न झालेले आहेत. आणि मग त्यांना हे देखील कळालं की देवाने जी आज्ञा दिली होती ती आम्ही काय केलेली आहे, मोडलेली आहे. आणि म्हणून ते दोघांनी लपण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. हे किती विचित्र आहे की देव आदामाला विचारतो आहे, तू कोठे आहेस. या ठिकाणी परमेश्वर आदामाला विचारत आहे की तू कोठे आहेस. मग या ठिकाणी असा प्रश्न उद्भवतो की का परमेश्वराला हे माहीत नाही का आदाम कुठं आहे किंवा कुठं लपलेलं आहे. परंतु या ठिकाणी धडा आपल्याला सांगत आहे की देवाला खात्रीने ठाऊक होते की तो कोठे आहे. देवाला माहीत होतं की आदाम कुठे आहे, कुठं लपलेलं आहे. हे सर्व गोष्टी परमेश्वराला माहीत होत्या. कदाचित परमेश्वराने आदाम आणि हवेला हा प्रश्न त्यांना या जाणीवेची मदत करण्यासाठी की ते काय करीत आहेत, त्यांना जाणीव व्हावं की आम्ही काय करत आहोत. मग वाटतं त्या कारणास्तव या ठिकाणी परमेश्वर त्यांना विचारत आहेत की तुम्ही कुठे आहात, आदामा तू कुठे आहेस. ते लपले होते
आणि त्यांनी जे केले आहे त्याचा हा परिणाम आहे. ज्या आज्ञा त्यांनी मोडल्या होत्या त्याचा परिणाम झालेला आहे त्यांच्यावरती आणि मग ते लपलेले आहेत. म्हणजे तो त्यांना त्यांच्या कृतीचा वाईट परिणाम पाहण्यासाठी मदत करीत होता. ह्या ठिकाणी परमेश्वर त्यांना मदत करत होता. जे काय त्यांनी केलेलं, जे काय कृती त्यांनी केलेलं आहे, देवाच्या आज्ञा त्यांनी मोडलेल्या आहेत आणि त्याचा जो परिणाम आहे ते पाहण्यासाठी परमेश्वर त्यांना मदत करत आहे आणि म्हणत आहे की हे आदामा तू कोठे आहेस. आपण पाहतो की रोमकरासपत्र 5:11 आणि 19 जर तुम्ही वाचलं, या ठिकाणी पाऊल पुष्कळ वेळेस आदामाने एदेनामध्ये काय केले याचा संबंध थेट येशूने क्रुसावर काय केले याबरोबर थेट जोडत आहे. आपण पाहतो की आदामाने जे काय पाप केलं एदेन बागेमध्ये त्याचा जो संबंध आहे या ठिकाणी पाऊल त्याच्याविषयी आपल्याला रोमकरासपत्र 5 आणि 11 ते 19 मध्ये आपल्याला सांगत आहे आणि त्याचा जो संबंध आहे तो सरळ येशू ख्रिस्ताचं क्रूस खांबावरती जे मरण आहे त्याच्याकडे ते बोट लावत आहे. 12 वचनामध्ये रोमकरासपत्र 5 मध्ये आपण पाहतो वचन म्हणत आहे की एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले. एक मनुष्य म्हणजे तो आदाम, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, पाप जगामध्ये शिरलेलं आहे आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसामध्ये अशा प्रकारे मरण शिरले. सर्वांनी पाप केल्यामुळे या जगामध्ये काय झालेलं आहे, मरण शिरलेलं आहे. तो पहिला आदामामुळे आपल्याकडे मरण आलेलं आहे, या जगामध्ये मरण आलेलं आहे. परंतु दुसरा जो आदाम आहे येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला काय झालेलं आहे, तारण प्राप्त झालेलं आहे. आम्हाला जीवन मिळालेलं आहे. सार्वकालिक जीवन परमेश्वराने आम्हाला येशू ख्रिस्ताच्या द्वारे देव केलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी पाहतोय की पहिल्या आदामामुळं पाप जगामध्ये आलेलं आहे, मरण आलेलं आहे. परंतु दुसऱ्या आदामामुळे आपल्या जीवनामध्ये आम्हाला तारण प्राप्त झालेलं आहे आणि आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. एकदा असा युक्तिवाद करील की आदाम आणि हवेच्या उत्तराला तारणाची योजना हा देवाचा प्रतिसाद होता. या ठिकाणी आपण पाहतो आहोत की आदाम आणि हवेच्या उत्तराला तारणाची योजना जी परमेश्वराने आखलेली आहे हा एक देवाचा त्यांनी जे काय केलं त्याला एक प्रतिसाद आहे. त्यांनी अशा प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. ते लाजेने आणि त्यांच्या पापाच्या दोषाने देवापासून लपले होते. त्यांना लाज वाटत होती आणि त्यांनी जे काय पाप केलं होतं त्या पापामुळं आणि दोषामुळं ते काय करत होते, देवापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत होते. देवापासून ते लपण्याचा प्रयत्न करत होते आणि देव त्यांची सुटका करण्यासाठी आला. परंतु आपण पाहतो की देव त्या ठिकाणी काय झालेला आहे, त्यांची सुटका करण्यासाठी आला. आमच्या स्वतःच्या मार्गाने आपण देखील असेच केले आहे आणि येशू आमची सुटका करण्यासाठी आला. या ठिकाणी आपण पाहतो की आपण देखील असेच केले आहे आणि येशू आमची सुटका करण्यासाठी आलेला आहे या भूतलावरती. आणि तू कुठे आहेस हा प्रश्न आम्हास विचारावयास हवा. या ठिकाणी परमेश्वर आम्हाला देखील एक प्रश्न विचारत आहे, तू कुठे आहेस हा प्रश्न आम्हास विचारावयास हवा. म्हणजे तुमच्या पापामध्ये आणि दोषामध्ये तुम्ही कुठे आहात. तुम्ही कुठे आहात याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही बाहेर आहात का आतमध्ये आहात किंवा घरात आहात किंवा झाडाच्या मागे लपलेले आहात, हा प्रश्न या ठिकाणी नाही. परंतु मुद्दा या ठिकाणी असा आहे की तुमच्या पापामध्ये आणि दोषामध्ये तुम्ही कुठे आहात, तुमचं जीवन कसं आहे, तुम्ही देवाच्या जवळ आहात का, तुम्ही पापामध्ये आहात का. ह्या सर्व जो प्रश्न या ठिकाणी परमेश्वर आज तुम्हाला आणि मला देखील विचारत आहे. या ठिकाणी आपण पाहतो की येशूबरोबरच्या संबंधामध्ये आणि त्याने त्यातून तुमची सुटका करण्यासाठी काय केलेले. येशूने आपल्या संगती संबंध जोडण्यासाठी आणि आमची सुटका करण्यासाठी, आम्हाला तारण मिळण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्या क्रूस खांबावरती त्याने आपला प्राण दिलेला आहे. आपण पुढं पाहणार आहोत की या सर्व गोष्टीवरून कोणते धडे आम्ही शिकू शकतो. पहिला धडा या ठिकाणी आपण जो शिकू शकतो तो म्हणजे आम्ही देवापासून लपू शकत नाही. आम्ही देवापासून लपू शकत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे आपण आदाम आणि हवेचं पाहिलेले, ते लपून बसले होते परंतु परमेश्वराला ठाऊक होतं की ते कुठं लपलेले आहेत. दुसरा मुद्दा या ठिकाणी असा आहे की किंवा देवापासून आम्ही
कोणतीही गोष्ट लपवू शकत नाही. आपण दुसरी गोष्ट या ठिकाणी जे शिकत आहोत ती म्हणजे परमेश्वरापासून किंवा देवापासून आमच्या जीवनात जे काही चाललेलं आहे किंवा आम्ही कधी कधी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करतो, परंतु धडा आज आपल्याला सांगत आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टी परमेश्वरापासून काय करू शकत नाही, लपवू शकत नाही. तिसरी गोष्ट या ठिकाणी आपण शिकत आहोत ती म्हणजे पापापासून सुटका करण्यासाठी ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. होय प्रियानो, आपण पापामध्ये आहोत, सर्वांनी पाप केलेले आहे आणि आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आपल्याला त्या पापापासून सुटका करण्यासाठी तो जगामध्ये आलेला आहे. सोमवारच्या भागामध्ये आपण जाणार आहोत आणि त्याचा शीर्षक आहे पळून जाणे. उत्पत्ती 28:10-17 या ठिकाणी या गोष्टीचा संदर्भ काय आणि जे त्याच्या पापापासून पळून जात आहे त्यांच्यासाठी देवाची कृपा काय आहे याविषयी हे आपण आज काय शिकवते हे आपण पाहणार आहोत. आपल्या कुटुंबाच्या इतर सभासदांशी वर्तन करीत असताना याकोबाने आपल्या आईच्या मदतीने क्रूर फसवणुकीत पडला होता. या ठिकाणी आपण पाहतो की कशा प्रकारे याकोब आपल्या आईसंगती मिळून त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या भावाला त्यांनी फसवलेलं आहे आणि आता तो त्याची किंमत काय करत आहे, मोजत आहे. त्याचा भाऊ त्याच्या विरुद्ध हिंसक श्वास घेत आहे आणि तो कुठं आहे त्याचा तो शोध लावत आहे आणि तो एक शरणार्थी आहे. हारान येथे आपल्या मामाच्या घरी पळून जात आहे. या ठिकाणी आपण पाहत आहोत की याकोब आपल्या मामाच्या घरी पळून जात आहे आणि सर्व काही अस्थिर आणि धडकी भरवणे होते आणि त्या ठिकाणी तो जात असताना एका दिवशी त्याला एक स्वप्न पडलेलं आहे आणि हारान या ठिकाणी तो आलेला असताना जे स्वप्न पडलेलं आहे धड आपल्याला सांगत आहे की त्याला कोणतं स्वप्न पडलेलं आहे हे आपण पाहणार आहोत. एके दिवशी याकोब तिन्ही सांजेला कष्टाने चालत होता आणि तो अंधकारात बुडाला. यात तो कुठेही नव्हता. वरती आकाश छप्पर म्हणून होते. उशाला घेण्यासाठी दगड घेतला. या ठिकाणी म्हणत आहे की तो एका अशा ठिकाणी होता त्या ठिकाणी आकाश त्याला छप्पर होते आणि उशाला घेण्यासाठी त्याला काय होतं, एक दगड त्यांनी घेतलेला आहे. तो झोपी गेला. रात्री त्या ठिकाणी तो झोपी गेलेला आहे आणि झोपेच्या या स्तब्ध बेशुद्धपणामध्ये लवकरच अडथळा आला. प्रसिद्ध असलेले स्वप्न आले. शिडी किंवा जिना आला. ती पृथ्वीवर ठेवली आहे व तिचे टोक स्वर्गाला पोचले आहे. देवदूत त्याच्यावरून खाली येत होते व वर जात होते. ह्या ठिकाणी आपण पाहतो की याकोबाला एक स्वप्न पडलेलं आहे. त्या ठिकाणी रात्री झोपलेला असताना त्याला स्वप्न पडलेलं आहे आणि या स्वप्नामध्ये त्यांनी पाहिलेलं आहे की एक मोठी अशी शिडी पृथ्वीपासून त्याचं जे टोक आहे ते स्वर्गापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो पाहत आहे की देवदूत खालीवर काय करत आहे, जात येत आहे. नंतर त्याने एक वाणी ऐकली, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम याचा देव. आणि ही वाणी याकोबाला ठाऊक असलेली अभिवचनं जी कुटुंबाच्या परंपरेने चालत आली होती ती पुन्हा सांगत होती. तुझे लेकरं महान होतील. ते पृथ्वीवरच्या सर्व कुटुंबांना आशीर्वाद असे होतील. पहा, मी तूच बरोबर आहे आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे रक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. ह्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराने जे काय अभिवचनं याकोब आणि त्याच्या संततीला दिले होते ते पुन्हा एक वार या ठिकाणी परमेश्वर त्याची आठवण याकोबाला करून देत आहे आणि म्हणत आहे की तुझे जे लेकर आहेत ते महान असे होतील. ते पृथ्वीवरती सर्व कुटुंबांना आशीर्वाद असे होतील. आणि परमेश्वर त्या ठिकाणी याकोबाला म्हणत आहे की मी तुझ्याबरोबर आहे आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे काय करणार आहे, रक्षण करणार आहे आणि तुला या देशात मी परत आणीन आणि तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की मी तुझ्याबरोबर आहे, मी तुझं रक्षण करीन आणि ह्या देशाला मी तुला परत घेऊन येईल आणि असं करेपर्यंत मी तुला अंतर देणार नाही, मी तुझ्यापासून दूर जाणार नाही. अशा प्रकारचं पुन्हा एक वार एक अभिवचन या ठिकाणी परमेश्वर याकोबाला देत आहे. या ठिकाणी एलन जी व्हाईट काय म्हणत आहे आणि हे जे स्वप्न आहे त्याचा अर्थ काय आहे ते आपल्याला थोडक्यामध्ये सांगत आहे. एलन जी व्हाईट फार नंतर पौलाविषयी लिहितात कसे त्याने याकोबाच्या स्वप्नातील शिडी पाहिली जी ख्रिस्ताला सादर करीत होती, ज्याने पृथ्वी स्वर्गाबरोबर जोडली होती आणि विनाशी मनुष्याला अविनाशी देवाबरोबर जोडले होते. ही जी शिडी आहे
ते हे दाखवत आहे की जी पृथ्वी आहे ती कशाप्रकारे स्वर्गाशी जोडली गेलेली आहे आणि विनाशी मनुष्याला अविनाशी देवाबरोबर कशाप्रकारे जोडले गेलेलं आहे त्याविषयी हे स्वप्न होतं. याकोब नंतर जागा झाला आणि तो स्वतःच म्हणाला, खरोखर या ठिकाणी परमेश्वराचं वास्तव्य. या ठिकाणी आपण पाहत आहोत की जेव्हा हे स्वप्न पडलं आणि स्वप्नानंतर याकोब हा जागा झालेला आहे आणि तो म्हणत आहे की खरोखर या ठिकाणी परमेश्वराचं काय आहे, वास्तव्य आहे, पण हे मला कळले नाही. या ठिकाणी याकोब आता स्वीकार करत आहे की हे परमेश्वराचं ठिकाण आहे, परंतु त्याला ते कळलेलं नाही. आणि या ठिकाणी वचन म्हणत आहे की येथे जे काही घडले ते भीतीदायक होते, तो कधीच ती जागा विसरणार नाही. जे काय स्वप्न त्याने त्या ठिकाणी पाहिलं, जे काय अनुभव त्या ठिकाणी आलेला आहे, धड आपल्याला सांगत आहे ती जी जागा आहे, याकोब हा कधी ही जागा विसरणार नाही. आणि त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी त्या जागेला एक नाव दिलेलं आहे. त्या जागेला तो म्हणत आहे की त्याने एक नाव, सुंदर असं नाव दिलेलं आहे, बेथेल असं नाव दिलेलं आहे. आणि बेथेल या नावाचा अर्थ म्हणजे देवाचे घर, ज्या ठिकाणी देवाचं वास्तव्य आहे असं त्याचा अर्थ होतो. आणि नंतर तो जीवनभर देवाबरोबर एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतो. या ठिकाणी याकोबाच्या जीवनामध्ये देखील बदल घडून येत आहे आणि त्याने आपलं जीवन परमेश्वराला वाहून दिलेलं आहे आणि देवाबरोबर एकनिष्ठ राहण्याची त्यांनी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. आणि त्या सुंदर अशा जागेला, ज्या ठिकाणी परमेश्वराचं वास्तव्य होतं, त्या ठिकाणाला त्यांनी एक सुंदर असं नाव दिलेलं आहे, ते म्हणजे बेथेल. याचा अर्थ देवाचे घर. या ठिकाणी आपण कोणते धडे शिकू शकतो, या गोष्टीवरून आपण पाहत आहोत की या गोष्टीमधून आपण काय शिकतो की कसे देव ख्रिस्तामध्ये आपण पापी असताना देखील आम्हापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही पापी असताना देखील परमेश्वर कसा आमचा शोध घेत आहे, कसा आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे, हे आपण याच्या गोष्टीमध्ये पाहत आहोत. एक गोष्ट या ठिकाणी आपण शिकत आहोत ती म्हणजे आमच्या पापापासून आम्ही पळून जाऊ शकत नाही. आम्ही जे पाप करतो त्या पापापासून आम्ही कधी पळून जाऊ शकत नाही. जसं या ठिकाणी आपण पाहतो की याकोब घरातून त्या ठिकाणावरून तो पळून गेलेला आहे, परंतु आजचा धडा आपल्याला शिकवत आहे की सांगत आहे की आपल्या पापापासून आपण कधीही पळून जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे देव आमचं रक्षण करतो. आम्ही कुठेही जरी गेलो, जरी आम्ही पळून गेलो, तरी परमेश्वर आमचं काय करतो, रक्षण करतो आणि नेहमी देव आपल्या बरोबर असतो. मंगळवारच्या भागामध्ये आपण जाणार आहोत आणि या ठिकाणी जो शीर्षक आहे तो म्हणजे येशू गुरुजी म्हणजे रबी किंवा शिक्षक या ठिकाणी म्हटलेलं आहे. नवीन करारातील इतर सर्व अध्यायाची सुरुवात याच्यापेक्षा अधिक प्रसिद्ध नाही. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आणि योहान 1 लवकरच तुम्हास न विसरता येणाऱ्या वचनाकडे घेऊन जाते. शब्द देही झाला आणि कृपा व सत्य यांनी परिपूर्ण असून त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते गौरव पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे असावे असे होते. या ठिकाणी आपण पाहत आहोत की प्रारंभी कोण होता, शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि तो स्वतः देव होता आणि नंतर तो काय झाला आहे, देही झालेला आहे. मानव रूप त्याने धारण केलेलं आहे आणि याविषयी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तोच देव आदाम आणि हवेला बागेमध्ये आणि याकोबाला कुठेही नसताना त्यांच्याशी बोलला. जो आपण पाहिलेलं आहे की प्रारंभी शब्द होता म्हणजे देव किंवा येशू ख्रिस्त त्या ठिकाणी उत्पत्तीच्या वेळेस देखील त्या ठिकाणी तो काय उपस्थित होता. आणि इथं म्हटलेलं आहे की तोच देव आदाम आणि हवेला बागेमध्ये आणि याकोबाला कुठेही नसताना त्याच्याशी बोलला आणि आता तो व्यक्ती म्हणून दिसत आहे. देव म्हणतो नवीन करार येशूमध्ये उत्कृष्ट नमुना होता. येशूद्वारे आपण देवाची इच्छा आणि देवाचे मार्ग याविषयी शिकू शकतो. येशूच्याद्वारे आपण परमेश्वराची काय इच्छा आहे किंवा देवाचा मार्ग कोणता आहे किंवा कसा आहे याविषयी आपण शिकू शकतो. कारण येशू कोण होता, देव होता आणि येशू देव असल्यामुळे आपण काय करू शकतो, त्याच्याद्वारे आपण या सर्व चांगल्या गोष्टी आपण शिकू शकतो.
अध्याय पुढे आपण सांगतो की बाप्तिस्मा करणारा योहान कसा एक जबरदस्त संदेशकार होता की यरूशलेमातील धार्मिक पुढारी देखील ही शंका घेत होते की तो कोणीतरी विशेष आहे. या ठिकाणी आपण पाहतो की यरूशलेमेमधील धार्मिक जे पुढारी आहेत त्यांना देखील समजलेलं आहे, कळालेलं आहे की योहान कोणी सर्वसाधारण मनुष्य नाही, परंतु एक विशेष असा आहे. परंतु तो त्यापेक्षा जो अधिक महान होता त्याच्यासाठी मार्ग तयार करीत होता. परंतु आपण पाहतो की येशू ख्रिस्ता योहानाने काय केलेलं आहे, येशू ख्रिस्ताचा मार्ग त्या ठिकाणी तो तयार करत होता. जो येणार होता म्हणजे येशू ख्रिस्त जो नंतर येणार होता त्याच्यासाठी तो मार्ग तयार करीत होता. जो कोणीतरी आश्चर्यकारक विशेषतेने लवकरच प्रगट होणार होता आणि तो बाप्तिस्मा करणार होता. त्याच्या वाहनेचा बंद सोडवायस मी योग्य नाही असा योहान त्या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. दुसऱ्या दिवशी त्याने येशूला पाहिले आणि त्यांनी घोषणा केली तो देवाचा पुत्र आहे. जेव्हा योहानाने येशू ख्रिस्ताची भेट घेतलेली आहे दुसऱ्या दिवशी त्यांनी हे घोषणा केलेली आहे की तो कोण आहे, देवाचा पुत्र आहे. त्या दिवशी आणि त्यानंतरच्या दिवशी त्यांनी येशूस देवाचा कोकरा असं म्हटलेलं आहे. आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील आपण पाहतो की योहान येशू ख्रिस्ताला म्हणत आहे की तो कोण आहे, तो देवाचा कोकरा. 29व्या वचनामध्ये तो आपल्याला सांगत आहे की हा पहा जगाचे पापहरण करणारा देवाचा कोकरा. आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या 2 अनुयायांनी स्वतः येशूला अनुसरण्याचा निर्णय घेतला. बाप्तिस्मा झाल्यानंतर हे जे शिष्य होते त्यांनी निर्णय घेतला की आम्ही काय करणार आहोत, या गुरुजीच्या मागे जाणार आहोत. हा जो रबी आहे त्याच्या मागे आम्ही जाणार आहोत. आणि जेव्हा येशूने त्यांना विचारले की ते कशाचा शोध घेत आहेत तेव्हा त्यांनी त्याला रबी असे संबोधन केले. जेव्हा त्यांनी येशूने पाहिलं की हे माझ्या मागे येण्यासाठी तयार झालेले आहेत आणि मग येशूने त्यांना प्रश्न केला की तुम्ही कोणाचा शोध घेत आहात. मग या ठिकाणी जे शिष्य नव्यानेच जे येशू ख्रिस्तासंगती जुडले गेले होते ते म्हणत आहे की आम्ही रबी म्हणजे गुरुजी याचा म्हणजे अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे, त्याला संबोधलेलं आहे. आणि त्यांनी देखील एक प्रश्न येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी ते विचारत आहेत. ते म्हणत आहेत की रबी आपण कुठे राहता. कारण की नव्यानेच या ठिकाणी हे जे शिष्य आहेत त्यांची आणि येशू ख्रिस्ताची ओळख झालेली आहे. आणि मग त्यांनी देखील येशू ख्रिस्ताला एक प्रश्न त्या ठिकाणी विचारत आहेत की रबी म्हणजे गुरुजी तुम्ही कुठे राहता. आणि मग ते आपण जर आपण वचनामध्ये पाहिलं तर आपल्याला समजेल की येशू ख्रिस्ताने ज्या ठिकाणी तो राहत होता ते ठिकाणसुद्धा त्यांना दाखवलेलं आहे. येशू नंतर रबी शिक्षक आहे, परंतु त्याच्यासारखा मानवी शिक्षक दुसरा कोणीही नव्हता. या ठिकाणी धडा आपल्याला सांगत आहे की येशू ख्रिस्तासारखा शिक्षक आज या जगामध्ये जे कोणी शिक्षक आहेत त्यांच्या सर्वांचा तो काय आहे, शिक्षक आहे. आणि त्याच्यासारखा मानवी शिक्षक दुसरा कोणीही नव्हता. कारण पुन्हा तो देव आहे. दुसऱ्या शब्दात देव मानव रूपामध्ये खाली मानवामध्ये आला आणि त्या रूपात त्याने एक रबी शिक्षक म्हणून कार्य केले. येशू ख्रिस्त स्वतः देव होता, त्याने मानवाचं रूप घेतलेलं होतं आणि म्हणूनच तो एक उत्तम असा शिक्षक ठरलेला आहे. आणि तो एक रबी शिक्षक म्हणून त्याने काय केलेलं आहे, गुरुजी म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे या जगामध्ये. यात आश्चर्य नाही की एलन जी व्हाईट येशूस एक महान शिक्षक जो जगाने सदैव पाहिला असे म्हणतात. या ठिकाणी फार सुंदर असं विधान सिस्टर व्हाईट सायन्स ऑफ द टाइम्स या पुस्तकामध्ये ती विधान करत आहे. म्हणत आहे की एक महान शिक्षक जो जगाने सदैव पाहिला असे एलन जी व्हाईट या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. मग येशू हा कोण होता आपल्याला आज समजलेला आहे का येशू कोण होता. तर या ठिकाणी जे आपल्याला समजलं आहे त्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. ते म्हणजे तो जगाचा पाप हरण करणारा देवाचा कोकरा होता. तो उत्तम शिक्षक व गुरुजी होता. तो प्रारंभी शब्द होता. तो देवासह होता. तो देव होता आणि तो देवाचा पुत्र होता. हे आज आपण धड्यामध्ये शिकलेलो आहोत. तो देव असताना मनुष्यच रूप त्यांनी काय केलेलं आहे, धारण केलेलं आहे व त्याने लोकांमध्ये वस्ती केलेली आहे आणि या भूतालावरती त्यांनी कार्य केलेलं आहे. तर आपण पाहतो की येशू फक्त एक शिक्षकच नव्हता, परंतु त्या पलीकडे देखील तो आपला काय होता, एक देवाचा कोकरा म्हटलेला या ठिकाणी आपले पाप हरण करणारा देवाचा कोकरा होता. बुधवारच्या आपण भागामध्ये जाणार आहोत. बुधवारच्या भागामध्ये आपण पाहतो की एक स्त्रीचे प्रत्युत्तर.
एक स्त्री जी येशू ख्रिस्ताकडे मदत मागण्यासाठी आलेली आहे, तिची जी मुलगी होती ती भूतग्रस्त अशी भूताने पिछाडलेली ती मुलगी होती आणि ती आजारी होती आणि ती येशू ख्रिस्ताकडे मदत मागण्यासाठी व तिला बरं वाटावं म्हणून येशू ख्रिस्ताकडे ती आलेली आहे. आणि पुढं आपण पाहतो की या गोष्टीमध्ये काय आहे ते आपण पाहणार आहोत. येशू हा उत्तम गुरुजी आहे. त्याच्या शिकवणीद्वारे आणि त्याच्या जीवनाद्वारे देवाचे खरे शील प्रकाशते. म्हणून एक शुभवर्तमानाची गोष्ट जी सर्वात ठळक आहे आणि दाखवते की जेव्हा कोणीतरी येशूला उलट उत्तर देतो तरीही तो ऐकतो. या ठिकाणी या गोष्टीमध्ये आपण पाहतो ही जी स्त्री आहे येशू ख्रिस्ताला उलट उत्तर देत आहे आणि उलट उत्तर दिल्यानंतर सुद्धा परमेश्वर किंवा येशू ख्रिस्त या ठिकाणी उलट तिला काय करत आहे, मदत करत आहे. पाहणार आहोत या ठिकाणी त्याचे या गोष्टीचे जे पार्श्वभूमी आहे त्या अगोदर आपण पाहणार आहोत. येशू सोर आणि सिदोन याच्या जवळ होता. त्यांनी अशा ठिकाणी प्रवेश केला होता जेथे अपरिचित पुष्कळ होते आणि वंशिक तणाव फार होता. नगरात राहणारे ग्रीक भाषा बोलणारे लोक यहुदी शेतकऱ्यांना तुच्छतेने पाहत होते आणि त्याचप्रमाणे यहुदी शेतकरी त्यांना तुच्छतेने पाहतो. अशा प्रकारची परिस्थितीमध्ये येशू त्या ठिकाणी राहत होता. पुढे आपण पाहत आहोत की काही काळापूर्वीच हेरोद जो गालिलाचा कठपुतलीप्रमाणे गव्हर्नर होता, येशू राहत होता तो भाग ज्याने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा शिरछेद केला होता. परंतु योहान असा मनुष्य होता ज्याने स्वप्न येशूने मोठ्या प्रमाणात सांगितले आणि त्याचा शिरछेद आणि अनिष्ट सूचक वाटला. येशू आपल्या सेवा कार्याच्या धोक्याच्या समोरासमोर येण्यास सुरुवात झाली होती. या ठिकाणी येशूने आपलं कार्याला नुकतेच सुरुवात केली होती आणि मग ही जी कनानी स्त्री आहे ती कनानी स्त्री येशू ख्रिस्ताला भेटत आहे. आपण पुढं पाहतो की ताण वाटत असल्यामुळे येशूने एका घरात प्रवास केलेला आहे. फार मोठ्या तणावामध्ये येशू ख्रिस्त होता त्या ठिकाणी आणि म्हणून त्यांनी काय केलं, एका घरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आशा धरली की कोणालाही ठाऊक होणार नाही की तो तेथे आहे. परंतु मार्क 7:24 मार्क त्याच्या वृत्तांतात लिहितो की परंतु त्या स्त्रीने त्याला शोधून काढले. येशू ख्रिस्त त्या घरामध्ये गेलेला आहे. त्याला वाटलेलं आहे की इथं कोणी मला शोधणार नाही किंवा मी कोणाला भेटू शकणार नाही, परंतु त्या स्त्रीने त्याचा शोध लावलेला आहे त्या ठिकाणी. त्या काळात आणि ठिकाणच्या संस्कृतीमध्ये एका स्त्रीला काही प्रतिपादन सांगण्याचा करण्याचा कुठलाही अधिकार नव्हता. त्या काळामध्ये जी स्त्री आहे तिला असा कोणताही अधिकार नव्हता की ते काय बोलू शकेल, असा कोणता अधिकार नव्हता. दुसरे म्हणजे ही स्त्री अशी संस्कृती व वंशिक गटाशी संबंधित होती ज्यासाठी यहुदांकडे वेळ नव्हता. या ठिकाणी पाहतो की ही जी कनानी स्त्री होती, यहुदी लोक कनानी लोकांना तुच्छ मानत असे म्हणून त्यांचे काय असे जवळचे असे काही संबंध नव्हते आणि मला वाटतं याच अशा प्रकारच्या वातावरणामुळे ती अधिकच अडचणीत पडलेली होती. परंतु या स्त्रीची मुलगी आजारी होती, तिला मदत हवी होती आणि त्यासाठी ती चिकाटीने पाठपुरावा करीत होती. ही जी स्त्री होती तिला मदतीची गरज होती, तिची मुलगी आजारी होती आणि म्हणूनच ती काय करत आहे, चिकाटीने येशू ख्रिस्ताचा पाठपुरावा करीत आहे, त्याच्या मागे जात आहे. येशूने तिला काहीच उत्तर दिले नाही. मुलांची भाकर घेऊन कुत्र्यास घालणे हे ठीक नव्हे असे तो म्हणाला. ह्या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने तिला काही उत्तर दिले नाही, परंतु तिला सांगितलं आहे की मुलांची भाकर घेऊन कुत्र्यास घालणे हे ठीक नव्हे. म्हणून असं ऐकल्यानंतर या स्त्रीला सुद्धा फार मोठं कदाचित तिच्या भावना ज्या आहेत ते दुखावल्या गेल्या असतील. या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणत आहे की मुलांची भाकर घेऊन कुत्र्यास घालणे हे ठीक नव्हे असे तो म्हणाला. या उत्तराने तिच्या भावना दुखावल्या असतील असा धडा या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. आणि नंतर काहीतरी विशेष असं घडलेलं आहे. ही जी स्त्री होती तिने प्रतिसाद दिलेला आहे. ती कुत्र्यांशी परिचित होती, कुत्र्यांबद्दल तिला ठाऊक होते. यहुदी असे नव्हते, यहुदी लोक कुत्रे स्वतः कधी पाळत नव्हते, ते कुत्र्यांना पाळीव प्राणी म्हणून ठेवीत नसत आणि ती त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला म्हणाले, तुम्ही जे सांगता खरे आहे प्रभू, तरी कुत्रेही आपल्या धान्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात. या ठिकाणी जी स्त्री आहे एक उलट उत्तर येशू ख्रिस्ताला देत आहे. ती म्हणत आहे की हे जे कुत्रे आहेत ते आपल्या धान्याचा जे मेज आहे त्याच्यावरून पडलेला जो चुरा आहे, जो भुगा आहे, ते काय करतात, पडलेले चूर खातात. आणि या ठिकाणी तिच्या विधानाने फरक पडलेला आहे, ते करावेचे असे दिसले आणि येशूने तिच्या मुलीला बरे केले.
या ठिकाणी जर तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचलं तर परमेश्वर म्हणत आहे की बाई तुझा विश्वास काय आहे मोठा आहे आणि तुझ्या विश्वासाने तुझी मुलगी काय झालेली आहे बरी झालेली आहे. तुझा मनोरोध सिद्धीस जावो. या ठिकाणी जरी काही गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे घडत नसतील तरी आपण दाखवलेल्या विश्वासामुळे देव आम्हाला आशीर्वाद देतो असे म्हणतो. या ठिकाणी त्या स्त्रीला तो असे म्हणतो बाई तुझा विश्वास मोठा आहे तुझी इच्छा सफळ हो. अशा प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी त्या कनानी स्त्रीला दिलेला. जरी ही कनानी स्त्री त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला उलट उत्तर देत आहे परंतु तिचा विश्वास जो होता तो मोठा होता आणि त्या विश्वासाकडे पाहून येशू ख्रिस्ताने तिला म्हटलेलं की बाई तुझा विश्वास जो आहे तो मोठा आहे आणि तुझ्या विश्वासामुळे तुझी जी इच्छा आहे ती काय होणार आहे सफल होणार आहे. प्रियानं आपण या ठिकाणी पुढच्या भागामध्ये जाणार आहोत आणि आपण पाहणार आहोत की धडा आपल्याला आज काय शिकवत आहे. गुरुवारचा भाग आहे एक शिष्य ज्याला मिळाले. येशू आणि त्याचे अनुयायी आता यरूशलेमाकडे यावयास निघाले. जसे हेरोद बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी चिंतित होता तसेच आता अधिकारी वर्ग हेरोद समवेत येशूविषयी चिंतित होते. त्याच्या अनुयायामध्ये गरीब आणि इतर असुरक्षित व दुर्बळ वर्ग होता ज्यांना काही करून बदल हवा होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगामध्ये आशा निर्माण व्हावी अशी येशूची इच्छा होती. या ठिकाणी पाहतो सर्वात महत्त्वाची गोष्ट की परमेश्वराची इच्छा किंवा येशू ख्रिस्ताची इच्छा ही होती की जगामध्ये एक बदल घडून यावा. परंतु त्याची खात्री होती की आतापर्यंत ज्यांच्याकडे अमाप सत्ता होती आणि संधी होती ते त्याचे सेवा कार्य नाहीसे करण्याचा प्रयत्न करणार होते. त्यांनी यशस्वी व्हावे अशी त्याची इच्छा नव्हती. येशूच्या विद्यार्थ्यांच्या जवळच्या मित्रमंडळात 12 शिष्य होते. आपण पाहतो की येशू ख्रिस्ताला 12 शिष्य होते. ते येशूच्या बाजूने उभे राहण्यास आतुर होत असे दिसते. परंतु त्याचवेळी ते गोंधळलेले किंवा अंध वाटत होते. जरी हे शिष्य येशू ख्रिस्ताच्या संगती राहून कार्य करण्यास उत्सुक होते परंतु आपण पाहतो की ते जरा गोंधळलेले दिसत होते आणि ते अंध वाटत होते असा धडा म्हणत आहे. उदाहरणार्थ मार्क 8:31 आणि 33 मध्ये उत्तम गुरुजी त्याच्याच विद्यार्थ्यांना आव्हान करीत होता की त्यांनी गोष्टी कठीण मार्गाने पाहाव्यात. म्हणजे पुष्कळ बाबतीत ते आध्यात्मिक रीतीने आंधळे होते. तीच खरी चिंता होती. ह्या ठिकाणी आपण बारतिमेयाची गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे की बारतिमेयाची इच्छा होती की त्याने बाळाचे कुरळे केस आणि कापणीच्या वेळेचा गव्हाचा रंग पाहावा. बारतिमेय हा आंधळा होता आणि त्याचीसुद्धा मनापासून इच्छा होती की त्यांनीसुद्धा हे सर्व जे जगामध्ये सुंदर गोष्टी आहेत वेगवेगळे रंग आहेत हे सर्व पाहाव्याची त्याची इच्छा होती. परंतु पाहण्यामध्ये केवळ शारीरिक गोष्टीपेक्षा अधिकचा समावेश आहे. ही गोष्ट दुसऱ्या शब्दात आध्यात्मिक रीतीने पाहण्यासाठी ही जी गोष्ट आपण बारतिमेयाची पाहतो जरी तो आंधळा होता परंतु आध्यात्मिक रीतीने अंतःकरणाने त्याने काय केलेलं आहे येशूला ओळखलेलं आहे. त्यांनी त्याला पाहिलेलं आहे आणि परंतु येशूला हे देखील ठाऊक आहे की प्रत्येक व्यक्तीचा नवीन आणि अधिक चांगल्या जीवनाची इच्छा आपण पाहतो या ठिकाणी की येशूला हे देखील आपल्या सर्वांविषयी माहिती आहे की प्रत्येक जो व्यक्ती आहे नवीन आणि अधिक चांगल्या जीवनाची इच्छा बाळगत आहे. शुक्रवारच्या भागामध्ये आपण शेवटल्या भागामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत एलन जी व्हाईटचं एक विधान शेवटी आपण वाचणार आहोत. इथं म्हणत आहे की एलन जी व्हाईट आम्हाला सांगतात की जेव्हा आपण उत्तम गुरुजींना खरोखर प्रतिसाद देतो तेव्हा आपण त्याची प्रतिमा वाहण्याची त्याच्या आत्म्यात श्वास घेतो त्याची इच्छा पूर्ण करतो आणि सर्व गोष्टीत त्याची स्तुती करतो. असं स्टेप्स टू क्राइस्ट पान 58वरती एलन जी व्हाईट आपल्याला सांगत आहे. प्रियानो आजच्या धड्यामध्ये आपण सर्वांनी भाग घेतलेला आहे. मला वाटतं फार सुंदर अशा गोष्टी आज आपण शिकलेलो आहे की येशू ख्रिस्त हा एक आपला उत्तम शिक्षक आहे गुरुजी आहे आणि उत्तम शिकवण आपल्याला तो आज देत आहे आणि मी आपल्या सर्वांचे पुन्हा एक वार आभार मानत आहे. आजच्या धड्यासाठी आपण सर्वांनी वेळ दिलेला आहे. अशाच प्रकारे प्रियानो आपण वेळोवेळी येऊया आणि परमेश्वराचा जे वचन आहे पवित्र वचन आहे त्याचा मिळून आपण सर्वजण अभ्यास करूया. आमेन.
आजच्या आपल्या चिंतन आणि मननासाठी आजचे जे आपले वक्ते आहेत पास्टर पांडे यांनी जो निवडलेला शास्त्रभाग आहे तो आपल्या पुढे मी वाचत आहे. यशायाचा 36वा अध्याय 1 ते 7 वचनं आपण या ठिकाणी वाचणार आहोत. ज्यांच्याकडे शास्त्र असतील कृपा करून आपण उघडूया. यशाया 36 1 ते 7. हिजकिया राजाच्या कारकिर्दीच्या 14व्या वर्षी असे झाले की अशूरचा राजा सन्हेरीब यांनी यहुदाच्या सर्व तटबंदी नगरावर चढाई करून ती घेतली. तेव्हा अशूरच्या राजाने लाखीशाहहून रबशाके यास मोठ्या सैन्यानिशी हिजकिया राजाकडे यरुशलेमेस पाठवले. तो पराटाच्या शेताजवळील रस्त्यावरील वरच्या तळ्याच्या नळाजवळ येऊन ठेपला. त्याचकडे खानगी कारभारी एलियाकीम बिन हिल्किया, चिटणीस शेबना व बखरनवीस आसाफाचा पुत्र यवा हे गेले. तेव्हा रबशाकेने त्यास म्हणाला, हिजकियाला सांगा की राजधिराज अशूरचा राजा म्हणतो, हा तुझा भरवसा कसला? मी म्हणतो तुझ्या युद्धसंकल्प तुझे युद्धबळ ही केवळ वायफळ होत. तू माझ्याशी फितूर झालास तो कोणाच्या बळावर? पहा, तो मिसर म्हणजे चेसलेला बोरू, त्यावर तू टेकतोस. त्यावर कोणी टेकला तर तो त्याच्या हातात शिरून बोचेल. जे कोणी मिस्री राजा फारो याजवर टेकतात ते तसेच होतात. त्या सर्वांस जर तू असे म्हणशील की आम्ही आमचा देव परमेश्वर याजवर भीस ठेवितो, तर ज्या देवाची उच्चस्थानी व वेदा काढून टाकून यहुदा व यरुशलेमेस यास हिजकिया म्हणाला होता की या एका वेदीपुढे भजन करा, तोच नव्हे का तो देव. परमेश्वर बाप वाचलेलं वचन आशीर्वादित करून आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र आणि भयासयोग्य आमच्या पवित्र पवित्र परमेश्वरा, सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या दयागणा परमेश्वरा, आम्ही पापी आहोत, जसे आहोत तसेच परमेश्वरा आज तूच पुढे आलेलो आहोत. आम्हा सर्वांचा तू स्वीकार कर प्रभू. गेल्या आठवड्याभर तू आमचा सांभाळ केलेला आहे आणि प्रभू आमच्या सर्व गरजा तू पुरवल्यास, आरोग्य दिलंस प्रभू, अनेक आशीर्वाद दिलेस. म्हणून प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. महान महिमा गौरव तुझ्या पवित्र नावाला देत आहोत. हा सुंदरसा शब्बात दिवस परमेश्वरा आज तू आमच्या जीवनाशी जोडलेला आहे म्हणून तुझे मनापासून आभार मानत आहोत. परमेश्वरा आमच्या मंडळीवरती तुझा विशेष असा आशीर्वाद पाठव. विशेष करून परमेश्वरा जे ऑनलाईन आज या भक्तीमध्ये सहभागी होत आहे प्रभू, अशा प्रत्येकावरती प्रभू, प्रत्येक कुटुंबावरती, प्रत्येक सभासदावरती परमेश्वरा तुझा विपुल आणि भरपूर असा आशीर्वाद पाठव. सर्वांना प्रभू तुझ्या पवित्रतेमध्ये ठेव, तुझ्या सानिध्यामध्ये ठेव. त्यांची तू काळजी घेत आहेस प्रभू, म्हणून तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. परमेश्वरा आज आम्ही सर्वजण मिळून तुझी भक्ती स्तुती करत असताना या शब्दाचा आशीर्वाद तू आम्हा प्रत्येकाला दे. विशेष करून परमेश्वरा पास्टर पांडे यांच्यासाठी मी अनेक दिवस प्रार्थना करत होतो परमेश्वरा, परंतु आज ते आमच्यामध्ये उपस्थित आहेत आणि प्रभू तुझ्या वचनातून आज ते बोलत असताना त्यांच्या मुखाला देखील विशेष प्रकारे तू स्पर्श कर प्रभू. त्यांची सेवा तू मान्य करून घे. तुझे ते नम्र सेवक आहेत परमेश्वरा, अनेक वर्ष त्यांनी तुझी सेवा केलेली आहे. संपूर्ण कुटुंब परमेश्वरा तुझ्या सेवेमध्ये आहे. त्यांच्या प्रिय पत्नीवरती तुझा विशेष असा आशीर्वाद पाठव. डॅझलसाठी मी प्रार्थना करतो परमेश्वरा, त्याच्यावरती देखील तुझा विशेष असा आशीर्वाद पाठव. सायमन, प्रियंका यांच्यावरती तुझा आशीर्वाद पाठव परमेश्वरा. त्यांच्या प्रिय लेकरांसंगती देखील हो. या संपूर्ण कुटुंबाचा तू ताबा घे परमेश्वरा व तुझ्या सेवेसाठी प्रभू त्यांचा तू उपयोग करून घे. आमच्या झालेल्या पापांची प्रभू दयेने कृपेने क्षमा कर. तुझी दया कृपा आम्हा सर्वांवरती असू दे. या शब्दाचा आशीर्वाद प्रभू आम्हा सर्वांवरती तू पाठव. येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू येशूच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज जे मी हे गीत गाणार आहे त्याने देवाचे गौरव व्हावे आणि प्रभूच्या मंडळीचे लक्ष येशूच्या दुसऱ्या येण्याकडे केंद्रित व्हावे, हीच माझी मनापासून प्रार्थना आहे.
वहाँ के सुखों का अंत न होगा। सियोन देश हमारा है देश, रहते हम परदेश, जाएंगे हम अपने देश। दुख जो हमारे यहाँ ना होंगे फिर वहाँ, दुख जो हमारे यहाँ ना होंगे फिर वहाँ, सारे दुखों का अंत होगा, सारे दुखों का अंत होगा। दुख के ये आंसू यीशु पोंछेगा, दुख के ये आंसू यीशु पोंछेगा। सियोन देश हमारा है देश, रहते हम परदेश, जाएंगे हम अपने देश। आएगा यीशु यहाँ, ले जाएगा हमको वहाँ। आएगा यीशु यहाँ, ले जाएगा हमको वहाँ। वादा यीशु का पूरा होगा, वादा यीशु का पूरा होगा। आनंद जीवन हमको मिलेगा, आनंद जीवन हमको मिलेगा। सियोन देश हमारा है देश, रहते हम परदेश, जाएंगे हम अपने देश। सियोन देश हमारा है देश, रहते हम परदेश, जाएंगे हम अपने देश, जाएंगे हम अपने देश। आज सुबह की सलाम परमेश्वर के पास में हम आए, परमेश्वर के वचन के पास में, और आइए हम प्रार्थना करेंगे। हमारे प्यारे अनुग्रहकारी सृजनहार परमेश्वर, हम तेरे नाम का धन्यवाद करते हैं, तेरी आशीष चाहते हैं। तेरे अनुग्रह और तेरे सामर्थ्य से हमें भरपूर कर आज साबत दिन को तेरी बरकत और आशीष तू प्रदान कर प्यारे प्रभु जी, कि प्रभु हर एक मेंबरान को तेरी आशीष मिले और तेरे सामर्थ्य से वो भरपूर हो जाएं। तेरी कृपा और आशीष हम प्रत्येक के जीवन के अंदर हो। तेरा वचन प्रभु जी तू तेरे तरफ से दे, कि जिसके द्वारा हम तेरे नाम की स्तुति आराधना करें, और तेरे वचन जो तू देगा वो तेरी मंडली को हम दे सके। हमारी प्रार्थना सुन प्रभु और आशीर्वादित कर, यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन। 701 के अंदर एक इतिहास लिखा गया, और उस इतिहास के अंदर ये बताया गया था कि परमेश्वर ने अलग अलग राज्यों के अंदर, अलग अलग प्रांत के अंदर, अलग अलग देशों के अंदर यशायाह नबी के द्वारा
उसकी भविष्यवाणी प्रकट की। और आज हम यशाया की पुस्तक के अंदर देखते हैं, यशाया नबी की पुस्तक को, और यशाया नबी की पुस्तक के अंदर ये लिखा हुआ है, उसके 36वें अध्याय के अंदर हम जब जाएंगे तो यशाया नबी के 36वें अध्याय के अंदर परमेश्वर ने हिजकिय्याह राजा के 14वें साल के अंदर सनचरीब करके राजा था, और वो सनचरीब राजा को परमेश्वर ने कठोर किया, और वो इतना कठोर हो गया कि उसने परमेश्वर के सामने बलवा किया, और परमेश्वर के सामने बलवा करके कहा, और इजरायली लोगों को उसने डराया, और इजरायली लोगों को कहा कि तुम किसके ऊपर विश्वास करते हो, तुम किसके ऊपर भरोसा रखते हो। उस समय हिजकिय्याह राजा राज करता था। यशाया नबी को ये बात दी गई। आपको मालूम है, हम इतिहास के अंदर जब जाएंगे, निम्रोद के समय से, फारूक के समय से, और उसके बाद में आप देखें तो अनेक राजा जो इज़राइल के विरुद्ध थे, आहाज, और ये सब परमेश्वर से विरुद्ध बात करते थे। और इजेबेल जो रानी थी, उसने भी परमेश्वर के विरुद्ध में बलवा किया था, परमेश्वर के दासों को उसने सताया था। यहाँ पे हिजकिय्याह राजा घबराया हुआ था। हिजकिय्याह राजा क्या करे उसको समझ में नहीं आता था। तो हिजकिय्याह राजा ने परमेश्वर के पास में आके प्रार्थना की। उसके पहले हम 36वें अध्याय के अंदर देखेंगे तो ये राजा उसकी सेनाओं के साथ में यरूशलेम को घेर लिया था। ये यरूशलेम को चारों ओर से उसने घेर लिया, और यरूशलेम को घेरने के बाद में वहां पे देखा जाए तो हिजकिय्याह चारों ओर से घबरा गया था, और उसने कहा कि पहली बात उसने कही कि परमेश्वर, देखो, मैं इंग्लिश बाइबल में से पढ़ता हूं, Thus saw the great king and the king of Assyria. What confidence is this in which you trust? कौन सा प्रकार का भरोसा है कि तुम उसके ऊपर विश्वास करते हो। यहाँ पे ये रामास, ये जो एसेरिया का राजा था, वो एसेरिया का राजा, उसने अपने आदमी को वहाँ पे भेजा था, सेनापति को भेजा था, और वो सेनापति जो था रहाब-शेख, और उसको वहाँ पे जाके और वो देखा, तो वो जाके उसने ये चैलेंज के साथ में बोला, और जो ये कहलवा भेजा हिजकिय्याह को, तो हिजकिय्याह को जब कहला भेजा तो हिजकिय्याह घबरा गया। तब हिजकिय्याह, यहाँ पे हम आएंगे और 8वें वचन के अंदर देखें, Now therefore I urge you, give a pledge to my master the king of Assyria, and I will give you 2,000 horses if you are able on your part to put riders on them. मैं तुझे ये इतने ये दूंगा, घोड़े दूंगा, और उनके ऊपर तू अपने सवारों को बिठाना। हिजकिय्याह घबरा गया कि ये सब देने के बाद में परमेश्वर के सामने चैलेंज करने के लिए एसेरिया का राजा और एसेरिया का ये सेनापति ये क्यों ऐसा करता है।
तो परमेश्वर ने विशेष करके उसको और कठोर कर दिया, उसको और कठोर कर दिया। और कठोर करने के बाद में हैव आई नाउ कम अप विदाउट द लॉर्ड अगेंस्ट लैंड टू डिस्ट्रॉय। क्या मैं परमेश्वर के बिना तुझे मैं तुझे डिस्ट्रॉय करना चाहता हूं? तो एसेरिया का राजा वहां पे चुप रहा, लेकिन एसेरिया का राजा का जो सेनापति था, वो एसेरिया के राजा ने जो उसको सिखाया था वो बोल पड़ा कि मैं ये पूरे यरूशलेम को और पीछे बहुत सी सिटियों को मैंने तोड़ डाला और तहस नहस कर दिया, और मेरे ख्याल से 45 सिटी से ज़्यादा उसने तहस नहस कर दिया था, और वहाँ पे उसको मिट्टी में मिला दिया। ये सब देख के हिजकिय्याह घबरा गया। यरूशलेम के लोग विचार करने लगे कि बहुत बड़ा राजा एसेरिया का सेंचुरीब, और ये चाहता है कि हम उसके हो जाएं। कितने लोग उसके अंदर से फिर गए, कितने लोग उसके अंदर आ गए, कितने लोग छोड़ के चले गए, और ऐसा हो गया। आज भी जब बड़ा कोई आता है और कोई परमेश्वर के विरुद्ध में आता है और उसके पास वो बलवान होता है, उसके पास पैसा होता है, उसके पास आज तो रथ नहीं है, आज तो घोड़े नहीं हैं, लेकिन उसके पास में अगर कारें होती है, अगर उसके पास में धन और पैसा होता है, तो मनुष्य जो है वो कोई भी हो वो झुक जाता है। कितने लोग भाग जाते, कितने लोग परमेश्वर से दूर हो जाते, लेकिन हिजकिय्याह परमेश्वर से दूर नहीं हुआ। हिजकिय्याह राजा परमेश्वर को मानने वाला राजा था, और हिजकिय्याह राजा वो दूर नहीं हुआ। और उसके बाद में हम आगे जाएंगे, वहाँ पे लिखा है, देखिए 12वां वचन, बट द रबशेक सेड, हैज माई मास्टर सेंड मी टू योर मास्टर and to you to speak these words, and not to them who sit on the wall, or who are sitting and eating and drinking with own waste with you. ये इस तरह से उसने धमकी दी कि अपने वेस्ट को खाते हैं, अपने ही दिए हुए पानी को पीते हैं। यहाँ पे परमेश्वर के सामने बहुत बड़ी, परमेश्वर के मनुष्य के सामने एक बहुत बड़ी चैलेंज थी। खाने के ऊपर, पीने के ऊपर, पानी पीने के ऊपर ये बोल पड़ा। कितनी बार हम सही रास्ता से चलते हैं और सही रास्ता के अंदर जाना चाहते हैं, लेकिन परमेश्वर विशेष करके वहाँ पे देखते हैं हमें संभालता है, लेकिन शैतान अनेक प्रकार से हमारे पे अटैक करता है, जिस तरह से सेंचुरीब ने किया था। सेंचुरीब ने परमेश्वर के लोगों के ऊपर बहुत ही जुल्म किया, और जुल्म के साथ में उसने बात की। हम ये बात देखते हैं, यही जुल्म उसके बाद में 700 साल के अंदर बंदीवान हो के जब यरूशलेम के लोगों को ले जाया गया, और यरूशलेम के ऊपर अनेक विपत्तियां आई, अनेक लोगों ने चढ़ाई की। उस तरह से नबूकदनेस्सर उसने चढ़ाई की थी। नबूकदनेस्सर ने परमेश्वर को ललकारा था और बोला था उसे नहीं, लेकिन मेरे स्टैच्यू के ऊपर तुम क्या करो, अपने सर को झुकाओ। और दानियल, सदरक, मेशक और अबेदनेगो को बोला कि ये करो, लेकिन उन्होंने नहीं किया।
आपको मालूम है कि उनको कितने परीक्षणों के अंदर से जाना पड़ा। हम देखते हैं बेलशास्सर, उसने भी परमेश्वर के दिए हुए यरूशलेम के जो बर्तन थे, पवित्र बर्तन, उसके अंदर उसने शराब पिया और उसी रात बेलशास्सर राजा वहां पे मारा गया। यहां पे हम देखते हैं अनेक राजा आए, अनेक राजा गए, लेकिन परमेश्वर ने टिका रहा, परमेश्वर उनके दास के साथ में टिका रहा। यहाँ हम हिजकिय्याह राजा को देखते हैं, यहाँ अकेला पड़ गया है और यहाँ अकेला पड़ के और बोल रहा है कि मैं क्या करूं। तो यहाँ पे हम 15वें वचन के अंदर आएंगे। यहाँ पे 15वें वचन में इंग्लिश के अंदर लिखा है, नॉट लेट हिजकिय्याह मेक यू ट्रस्ट इन द लॉर्ड सेइंग the Lord will surely deliver us, and this city will not be given into the hand of the king of Assyria. आपको हिजकिय्याह राजा ऐसा करके बहकाए नहीं और आपको ऐसा नहीं कहे। यरूशलेम के लोगों को बुला के बोला, राजा को तो है ही, लेकिन यरूशलेम के लोगों को, इज़राइल को खुलेआम बोला उसने कि ये हिजकिय्याह आपको बोले और उसकी बातों के अंदर आना मत। तो आपको मालूम है कितने लोग आज भी हैं जो विशेष पैसों के द्वारा, लोभ के द्वारा, लालच के द्वारा, अनेक प्रकार के प्रलोभन के द्वारा वो परमेश्वर से दूर किए जाते हैं। और ऐसे दूत भी हमारे बीच में आ जाते हैं जो हमारी मंडली को, हमारे समाज को, हमारे ऑर्गेनाइजेशन को तोड़ना चाहते हैं। हमें यीशु मसीह और क्रिश्चियनिटी और मसीहत से हमें छोड़ना चाहते। तब जब हम अकेले पड़ जाते हैं, फिर वो हमें भी छोड़ के चले जाते। इस तरह से यरूशलेम की हालत थी, लेकिन हिजकिय्याह राजा ने यरूशलेम को कभी नहीं छोड़ा। हिजकिय्याह राजा ने यरूशलेम को कभी छोड़ा नहीं। तो वहाँ पे परमेश्वर ने हिजकिय्याह राजा को सामर्थ्य दिया अंदर अंदर, और कृपा दी और अगुवाई दी। लेकिन ये राजाओं के बारे में आपने जब सुना कि वो कैसे करते थे, इस तरह से हम देख रहे हैं बेलशास्सर के बाद में डायरस, साइरस, ये सब आके और उन्होंने जुल्म किया। और लास्ट में हम देखते हैं तो कौन आया, अलेक्जेंडर द किंग। उसने भी सारे लोगों को हिंदुस्तान तक आया और सबको सताया। लेकिन परमेश्वर एक दिन आने वाला है। परमेश्वर हमें कभी छोड़ेगा नहीं। वो हिजकिय्याह का परमेश्वर है, वो हमारी मंडली का परमेश्वर है, वो आपके कुटुंब का परमेश्वर है, वो हमारे समाज का परमेश्वर है, वो हमारे ऑर्गेनाइजेशन का परमेश्वर है, हमारे विश्वास का परमेश्वर है। वो हमें कभी छोड़ेगा नहीं। मनुष्य परमेश्वर को छोड़ के चले जाते हैं, बहक जाते, लेकिन परमेश्वर मनुष्य को कभी छोड़ता नहीं। ये अध्याय के अंदर जब हम पढ़ते हैं तो ये अध्याय के अंदर लिखा है कि परमेश्वर ने कभी भी हिजकिय्याह को छोड़ा नहीं था। लेकिन हिजकिय्याह राजा वो अंदर अंदर कायल हो गया था, अंदर अंदर कमज़ोर हो गया था। कितनी बार लीडरशिप में, कितनी बार अनेक प्रकार से जब हमें अगुवाई करने के लिए बताया जाता है तो हम हिल जाते। हमें ऐसा लगता है कि परमेश्वर हमारे साथ नहीं है, लेकिन परमेश्वर हमारे साथ है
और परमेश्वर हमें कभी छोड़ेगा नहीं। इसीलिए आज के 2000 साल पहले प्रभु यीशु मसीह हमारे बीच में परमेश्वर का बेटा होते हुए मनुष्य का पुत्र बना। परमेश्वर का पुत्र, वो मनुष्य का पुत्र बना, परमेश्वर होते हुए वो मनुष्य बना और वो हमारे बीच में आया और हमारी बीमारियों के लिए, हमारी कठिनाइयों के लिए, हमारी परेशानियों के लिए, हमें दुख में न रहें, हम अच्छी तरह से रहें, इस तरह से परमेश्वर ने अपनी जान कलवरी के क्रूस के ऊपर दे दी। और वो कलवरी के क्रूस के ऊपर से परमेश्वर कहा, हम पापी थे तो भी उन्होंने कहा इन्हें तुम माफ करो, हे प्रभु इनको तुम माफ करो। परमेश्वर ने हमें माफी दी, परमेश्वर ने हमें अगुवाई दी, परमेश्वर खुद मनुष्य बन के इस पृथ्वी के ऊपर आया। यहाँ परमेश्वर के वचन के अंदर लिखा है, और परमेश्वर के वचन के अंदर हम जब आते हैं सो 17वां वचन के अंदर आते हैं, until I come and take you away to a land like your own land, a land of grain and new wine land, of new wine land, bread and vineyard I will give to you। ये प्रॉमिस भी दिया, लेकिन परमेश्वर ने ये बातों को बी अवेयर लेस्ट हिजकिया परसाउड यू एंड सेइंग द लॉर्ड विल गिव यू, द लॉर्ड विल डिलीवर यू। ये परमेश्वर के सामने बोलेगा और परमेश्वर के सामने आपको बात करेगा और हिजकिया राजा बताएगा, तो भी उसके तरफ मत होना। लेकिन परमेश्वर ने हिजकिया को बलवान किया, परमेश्वर ने हिजकिया को समर्थित किया, और परमेश्वर ने हिजकिया को कहा उनको कहो। और परमेश्वर ने हिजकिया के द्वारा यरूशलेम के लोगों को जो इसके अंदर नहीं बताया, लेकिन हिजकिया ने बात की होगी, और हिजकिया ने बात करके और बताया। यहाँ पे परमेश्वर के वचन में उसके 20वें वचन के अंदर इंग्लिश बाइबल के अंदर लिखा है, हु अमंग ऑल गॉड्स ऑफ दिस लैंड्स हैव डिलीवर्ड देयर कंट्रीज फ्रॉम माई हैंड, दैट द लॉर्ड शुड डिलीवर जेरूशलेम फ्रॉम माई हैंड। कौन है जो मेरे सामने खड़ा हो सकता है और यरूशलेम को विशेष करके छुड़ा सकता है? वो कौन सा परमेश्वर है? परमेश्वर को ललकारा सीधा सनचेरिब ने, सनचेरिब के सेनापति ने ललकारा, लेकिन परमेश्वर ने हिजकिया को समर्थित करते गया और हिजकिया को बोला तू घबराना मत। हिजकिया रोने लगा, हिजकिया घबरा गया। हिजकिया क्या करे उसको समझ में नहीं आता था। तो परमेश्वर ने विशेष करके एसेरिया के राजा को बलवान किया। यहाँ हम देखते हैं परमेश्वर के वचन के अंदर यशायाह नबी वो विशेष करके यरूशलेम के लोगों के पास में जाता है, क्योंकि हिजकिया राजा रोते हुए वहाँ पे गया और वहाँ पे जाके और यशायाह नबी को बोला मुझे अभी सहन नहीं किया जाता है यशायाह नबी, अभी मैं क्या करूँ? तो यशायाह ने सुना, फिर यशायाह ने 37वें अध्याय के अंदर जवाब दिया कि मैं उनकी हालत क्या करूँगा, उनको मिट्टी में मिला दूंगा। और परमेश्वर ने उसके स्वर्गदूत को भेजा और एसीरिया का राजा जो है वहां से भागा खुद की सेना के लेके। यही हालत हुई थी निम्रोद की, यही हालत हुई थी फारून की, यही हालत हुई थी नबूकदनेस्सर की,
यही हालत हुई थी बेलशास्सर की, यही हालत हुई थी अलेक्जेंडर की, और यही हालत होगी रोम की। और परमेश्वर उसके रेमिनेंट को, उसके बचे हुए लोगों को के साथ में रहेगा, और परमेश्वर उनके साथ रह के उनको आशीष देगा। और वहाँ पे हिजकिय्याह प्रार्थना करता है, और हिजकिय्याह जब प्रार्थना करता है और यशायाह ने जब यरूशलेम के लोगों को बताया कि घबराओ नहीं, परमेश्वर आपके साथ है और परमेश्वर आपको कभी छोड़ेगा नहीं। मेरे प्रियो, मेरी अपनी ये मंडली, अपना समाज, अपना ऑर्गेनाइजेशन, अपना विश्वास, उसके अंदर हम टिके रहे। कितनी संचेरीब आएंगे और कितने मिट्टी में मिल जाएंगे, लेकिन परमेश्वर वही का वही रहेगा। परमेश्वर कभी बदलता नहीं है, और परमेश्वर शान से विशेष हमारे साथ रहता है। एक दूत ने एक ही रात में 1,85,000 लोगों को भगाया। परमेश्वर आपके साथ है। आपकी कठिनाई, आपके दुख, आपके दर्द, आपके परेशानी, ये आपके दुख दर्द और आपकी बीमारियों के साथ और आपके कोई भी सिचुएशन में परमेश्वर आपको कभी छोड़ेगा नहीं। परमेश्वर 2021 में हमारे साथ है, और 2000 आने वाले 22 में भी परमेश्वर हमारे साथ रहेगा, और परमेश्वर हमें आशीष से भरपूर करेगा। 2020 में परमेश्वर ने हमें छोड़ा नहीं था, आज भी परमेश्वर हमारे साथ है। ये मंडली को परमेश्वर आशीषों से भर दे, हम हिले नहीं, हम सामर्थित हो। हमारे अगुए यहाँ के पास्टर के साथ में, अगुवाई के साथ में हम प्रभु के साथ में आइए हम प्रभु के पास में आते हैं। परमेश्वराच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊया सुंदर अशा संदेशाबद्दल। मी पास्टर AR पांडे सरांचे आभार मानतो। आपण पास्टर पांडे सरांसाठी प्रतिशाबादी प्रार्थना करत आहोत आणि देवापाने आपली प्रार्थना ऐकलेली आहे। आज पास्टर पांडे सर आपल्यामध्ये येऊन देवाच्या वचनातून त्यांनी आपल्याला सुंदर असा बोध दिलेला आहे, म्हणून मी सरांचे खूप आभार मानत आहे। ते वेस्टर्न इंडिया युनियनमध्ये साबा स्कूल, पर्सनल मिनिस्ट्री, VOP, स्पेशल नीड मिनिस्ट्री, कम्युनिटी सर्व्हिस, खूप मोठी जबाबदारी सरांवरती आहे आणि ते आजही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत। आणि सुंदर असा बोध त्यांनी दिला, त्याबद्दल मी आभार मानतो। आपण यावेळेस शेवटली प्रार्थना करूया। प्रार्थनेच्या नंतर प्रभूची प्रार्थना म्हणू आणि पास्टर पांडे सर आपल्याला आशीर्वाद देतील। स्वर्गीय माझ्या सर्वसमर्थ ईश्वरा, तुझ्या पवित्र पवित्र नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो। प्रभूजी, आज पुन्हा एकदा तुझ्या दासांच्या द्वारे तू आमची भेट घेतलीस, तू आमच्याशी बोललास। परमेश्वरा, आज खरोखरच तुझं वचन आमच्यापर्यंत आलं असता आमची विनंती आहे प्रभूजी, ज्याप्रमाणे आतापर्यंत तू तुझ्या सेवकांसोबत होतास, आम्हा भक्तांसोबत होतास, तशीच येथून पुढेही तुझी कृपा आमच्या सोबत असू दे। देवा, आमची काळजी घेत आहेस म्हणून मी धन्यवाद देतो। विशेष करून आम्ही धन्यवाद देतो पास्टर पांडे सरांसाठी। आमची प्रार्थना चालू होती, ती प्रार्थना तू ऐकलीस आणि आज तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन तुझं वचन सांगण्याची त्यांना संधी दिलीस। प्रभूजी, आमची विशेष विनंती आहे, पुढेही तू त्यांच्या संगती राहा, उत्तम आरोग्य दे आणि त्यांच्याकडून येणाऱ्या दिवसात मोठं कार्य तुझ्या गौरी कार्यासाठी तू करून घे। प्रभूजी, मंडळीतील प्रत्येक सभासदांसाठी प्रार्थना करतो, सर्वांची काळजी घे, सर्वांना सुखी आणि निरोगी ठेव। प्रत्येकाच्या संगतीने तू विशेष करून राहा। जे कोणी आजारी आहेत, अडचणीत आहेत, समस्येत आहेत, अशा सर्वांचे आजार, दुःख, समस्या तू दूर कर आणि परमेश्वरा तूच त्यांच्या जीवनाचा चालक आणि मालक हो। प्रभूजी, आमचे चर्च लवकरात लवकर उघडू दे, जेणेकरून आम्ही तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन तुझी भक्ती करू, यासाठी तुझी कृपा पुरव। पुन्हा एकदा आम्ही सर्वजण जे आज ऑनलाईन भक्तीमध्ये आहेत, सर्वांना तुझ्या पवित्र चरणात जो आणत आहे आशीर्वादित कर आणि प्रत्येकांच्या द्वारे तू उंचविला जा, तू गौरविला जा। मान महिमा गौरव तुला देतो, येशूच्या नावात प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक। आमेन। हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येव,
जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहेत तशीच तू आमची ऋणास आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. अब हमारे प्रभु यीशु मसीह का अनुग्रह, परमेश्वर पिता का प्रेम, पवित्र आत्मा की सहभागिता प्रभु यीशु मसीह के दूसरे आगमन तक हम प्रत्येक के साथ हो. आमीन. पुन्हा एकदा मी परमेश्वराच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. आजच्या शाबा शाळेच्या सर्व भक्तीबद्दल, विशेष करून मिशन स्टोरी मिसेस स्मिता खंडाळे यांनी वाचलेली आहे. आपल्यासमोर त्यांनी सुंदर रीतीने त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे, म्हणून मी त्यांचे आभार मानत आहे. त्याचप्रमाणे एल्डर विलास खंडाळे अंकल यांचे आभार मानतो. सुंदर अशा शाबा शाळेच्या धड्यातून त्यांनी आम्हाला उत्तम असं मार्गदर्शन दिलेलं आहे. देवबाप ह्या उभयतांना आशीर्वादित करो. आणि त्याचप्रमाणे विशेष करून आजचा जो सुंदर असा संदेश पास्टर पांडे सर आपल्यामध्ये आले, सुंदर असा बोध त्यांनी मंडळीला दिलेला आहे. देवबाप करो की पास्टर पांडे सरांना उत्तम आरोग्य देव, जेणेकरून पुन्हा पुन्हा ते आपल्यामध्ये येतील आणि देवाच्या वचनातून ते आमच्याशी बोलतील. आपण सर्व कुटुंबियांसाठी प्रार्थनेत होतो आणि देवबापाने तुम्हा सर्वांची माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आज पास्टर पांडे सर पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहेत देवाच्या सेवेत, त्याबद्दल मी खरोखरच धन्यवाद देत आहे. आणि डेजिलसुद्धा पूर्णपणे बरा आहे, मॅडमसुद्धा पूर्णपणे बरे आहेत. देवबापाला धन्यवाद देऊया कुटुंबाबद्दल. देव त्यांची सेवा आशीर्वादित करो. त्याचप्रमाणे मी आभार मानत आहे आमची दीदी, त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही, विलास अंकलची प्रिय मुलगी क्लायडिना, त्यांच्याबद्दल, त्यांच्या गीताबद्दल सुद्धा आज मी त्यांना आभार मानत आहे. सुंदर असं गीत त्यांनी आजच्या भक्तीमध्ये गायलेलं आहे. देवबाप त्यांना आशीर्वादित करो. कठीण काळामध्ये UK या ठिकाणी ते सेवेत आहेत, आरोग्य सेवेत आहेत. देवबाप त्यांच्यासोबत राहो. मिस्टर मट्टा यांच्यासोबत देखील राहून त्यांची दोन्ही लेकरं परमेश्वर आशीर्वादित करो, हीच माझी प्रभू चरणी मट्टा कुटुंबियांसाठी प्रार्थना आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. हॅपी साबात. काळजी घ्या. आणि त्याचप्रमाणे मिस्टर सचिन कसबे यांचेसुद्धा मी आभार मानत आहे. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू. आमेन.